तो दिवस कदाचित माझी पोरं विसरणार नाही. मी व्हीलचेअरवर आहे. माझं मला सुधरेना. मला पप्पा पप्पा एवढीच हाक येते. मला बोलायला जमेना. आणि त्यानंतर मला उलटी झाली, ती पण रक्ताची. माझी मान खाली पडली, डोळे बंद. पुढे मला काही माहीत नाही. नमस्कार. मी कोणी मोठा माणूस नाही किंवा काही जगावेगळं काही केलं नाही. हो, जे पण केले ते इमानदारीने केले. शून्यातून नक्कीच वर आलो मी. ही स्टोरी आहे मेहनतीची, शून्यापासून समसंख्येपर्यंतची. माझं नाव काही मोठं नाही. माझी कथा फक्त ऐकलीत तरी ती मी कोण आहे हे समजायला सोपं पडेल. महाराष्ट्रातल्या कोकणातल्या छोट्याशा गावात माझा जन्म. जेव्हा समजायला लागलं तेव्हा कळालं आम्ही 6 भावंड आहोत. मी 2 नंबर, माझ्या मागे माझी बहीण, माझा मोठा भाऊ, 4 नंबर भाऊ, बहीण आणि लहान भाऊ, असे 6 जण आम्ही. माझे वडील शेतकरी आणि आई पण त्यांच्या खांद्याला खांदा देऊन कसणारी शेतात. माझे चुलते मुंबईसारख्या शहरात गव्हर्नमेंट नोकरीत, पण दारूमुळे हवी तशी आमची प्रगती होत नव्हती. कारण गावचा कारभार हा माझ्या वडिलांवरच होता आणि पैशाची जबाबदारी माझ्या चुलत्यांवर. पण कारणं खूप असतात. आमचंच आम्हाला करणं भाग होतं. आता मी समजदार झालो, मात्र 8 वर्षाचंच. शाळेचा काही पत्ता नाही. हो, पण शेतीच्या कामात मी सरस आहे. माझा मोठा भाऊ, मी आणि माझी बहीण सोबत बऱ्याच प्रकारे शेतकामात मदत करत होतो आई वडिलांना. पण शेवटी शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही. शाळा शिकता शिकता शेतात काम करणं हे आता आमचं कॉमन आहे. आमचे चुलते मुंबईसारख्या शहरात नोकरीत आहेत. आम्हाला थोडेफार आर्थिक साहाय्य ते करत होते, पण शेवटी सर्वांना आपलं करणं गरजेचंच असतं. आमचं आयुष्य हे रोजच्या ओढाताणी चालूच आहे. जिल्हा परिषद शाळेत 7वी पास करता करता मला 10 वर्ष लागली, कारण याची कारणं खूप वेगळीच होती. तसा मी अभ्यास बऱ्यापैकी हुशार होतो. माझ्या मोठ्या भावाने शाळा सोडली. माझी लहान बहीणही शिक्षणात काही रस घेत नव्हती. हे सर्वांना लक्षात आले होते. आता वडिलांना आणि माझ्या घरच्यांना मला शिकवण्यासाठी पूर्ण लक्ष द्यायचं होतं. यासाठी बऱ्याच हालचाली त्यांच्या सुरू होत्या, पण शेवटी पैशाचा प्रश्न नेहमीच आडवा येतोय आणि येणारच. मी 7वी पास झालो. आता 8वीचं शिक्षण मला हायस्कूलला जावं लागणार. 10 किलोमीटरच्या अंतरावर. परत एसटीच्या तिकिटाचा प्रश्न तर आलाच. 7वी शिकत असताना एकच कपडे, शाळेचा गणवेश, तोच धुवून घालायचो, हे चालू होतं. पण माझी पॅन्ट आता मागून फाटलेली आहे. सर्वांची इच्छा आणि माझी पण इच्छा आहे की मी शाळेत शिकावं. पण वडिलांना मी विनंती केली की मला फक्त एक पॅन्ट घेऊन द्या, कारण ती पॅन्ट फाटली होती. पण वडिलांचं बोलणं होतं, काही दिवस गेलास की नवीन पॅन्ट तुला नक्की घेऊन देऊ. पण घरची परिस्थिती, आर्थिक स्थिती माझ्यापासून कुठे काही लपली नव्हती. मला चांगलंच माहीत होतं की पॅन्ट घेण्याएवढे पैसे सध्या आपल्याकडे नाही आहेत. त्यानंतर एसटीचा आणि वह्या पुस्तकांचा प्रश्न आहे, पुढे येणारच आहे. मग मी माझीच इच्छा नाही पुढे शिकायची असे मी वडिलांना सांगितले. कारण आमची परिस्थिती तेवढी बरी नव्हती, कारण आम्हीच दुसऱ्याकडे कामाला जायचो शाळा शिकायच्या वयात. काही दिवसांनी आता मोठे झालो. मी मनात निर्धार केला की घराची हलाखीची स्थिती सावरायची असेल तर मला मुंबईला जावं लागेल. हा मनात विचार करून मी मुंबईला आलो. मुंबईला मला आसरा म्हणजे आमचे चुलते. पण मी ज्या दिवशी जाणार होतो त्याच दिवशी घरात नव्हते. त्यांच्या सासूंचं निधन झालं होतं. त्या काळात आत्तासारखे फोन नाही. तो जमाना वेगळा होता. मी त्यांच्या घराची इथे बाहेर रस्त्यावर थांबलो होतो. पण ते काही आले नाही.
3 दिवस मी असाच मुंबईच्या रस्त्यावर झोपून दिवस काढले. वडापाव एक टाइम खाऊन माझे दिवस मी काढत होतो. आता 1 हप्ता झाला. चुलते काही घराकडे आले नाही. घराला कुलूप. मग आता करायचं काय? जेवढे पैसे सोबत आणले होते ते संपत आले होते. मग आता काही काम करायला लागणारच. पर्याय नाही माझ्याकडे. मला त्याच दिवशी एका काम मिळालं. एका गाडीवर गहू तांदळाच्या गोण्या उचलायचा. गावाला लोकांकडे शेतात काम करून मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त पैसे मिळणार होते. मी लगेच गेलो. त्याच दिवशी रुजू झालो. माझे सामान, बॅग वगैरे मी सोबत घेऊन आपला काम करत होतो. पुढचे काही दिवस मी असेच काढले. आता मी कामाच्या इथे झोपतो होतो. चुलत्यांच्या घराकडे जात नव्हतो. 1 महिना संपला. माझ्या हातात माझा मुंबईमध्ये कमवलेला पगार आला. मी आनंदी होतो खूप. मनात विचार आला, एकदा चुलत्यांच्या घरी जाऊन बघूया आले आहेत की नाही. मी गेलो. आनंदाची गोष्ट म्हणजे ते आले होते. मी खूप आनंदीमय झालो. कारण महिनाभर माझे भरपूर हाल होत होते. काही कारणांमुळे चुलत्यांनाही सासरवाडीतच राहावं लागलं होतं. काही वर्ष निघून गेले. पण माझे जे काम चालू होते ते मी नित्यनियमाने करत होतो. चुलते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होते. त्यांची इच्छा होती की मी त्यांच्या जागी कामाला लागावं. पीटीकेसच्या जागेवर. त्यानुसार सर्व तयारी केली गेली. पण शेवटी योगायोग. पुढच्या 2 महिन्यानंतर गव्हर्नमेंटचा जी.आर. आला की पीटीके सिस्टम बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नशीब इथे पण मागेच राहिलं. पण ठीक आहे. बोलून पुढे चालत राहिलो. काही वर्ष झाली. आता माझा विवाह झाला आहे. लग्नाच्या महिन्याभरात मी परत मुंबईला कामाला आलो. माझे काम चेंज झालं. आता मी अगोदरच्या गाडीवर काम करत नाही. दुसऱ्या शेठनी माझं काम पाहता त्यांनी मला त्याच्या इथे जास्त पगाराचं आमिष टाकून त्याच्या गाडीवर मला कामावर ठेवलं. मी पण नित्यनियमाने आणि प्रामाणिकपणे काम करत होतो. चुलतीचं अचानक निधन झालं. या धक्क्याने चुलते सुद्धा आजारी पडले. आता चुलत बहीण आणि मी हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत आहे. पण काही दिवसात चुलतेही वारले. 1 वर्षाने एक मला मुलगा झाला. त्यानंतर आम्ही तिघेजण मुंबईला एका 10 बाय 10च्या रूममध्ये चाळीत भाड्याने राहायला लागलो. त्या काळी महाराष्ट्राचे गायक आनंद शिंदे हे पण 3 रूम सोडून राहत होते. तेव्हा त्यांना तेवढी प्रसिद्धी नव्हती हो, पण आवाज तेवढा सुंदर होता. अर्थात तेही स्ट्रगलमध्येच होते. आणि आता मी काही त्यांच्या एवढा मोठा कलाकार नव्हे. वर्ष जात होते. माझे काम चालूच होते. 10 बाय 10च्या खोलीत मी आणि माझा परिवार आम्ही खुश होतो. त्यानंतर काही दिवसांनी हिंदू मुस्लिम दंगल. यातही खूप वाईट अनुभव. समोरासमोर माणसे एकमेकाला सहज संपवत असे. तोही काल उलटला. 1993. आता मी खूप वर्ष भाड्याच्या खोलीत राहून वैतागलो. हातात काही पैसे उरत नसे. भले हा काल 1 रुपयामध्ये पोटभर बाजार येत होता. पण गरजा ते शेवटी गरजाच असतात. माझ्या नातेवाईकांनी मला एक जागेबद्दल सांगितलं. ते तिथे राहत होते. आणि माझी छोटी बहीण 5 नंबरची ती पण तिथे राहायला जाणार आहे. जागा खाडीच्या ठिकाणी आहे. पण 10,000 रुपये रक्कम. पण आता प्रश्न पुन्हा पैशाचाच. माझ्याकडे एकत्र एवढे पैसे नव्हते. बायकोचं गळ्यातलं गहाण ठेवून आणि थोडे माझ्याकडे वाचून ठेवलेले होते. आम्ही जागा विकत घेतली. त्या काळात अनधिकृत आणि अधिकृत याचा काहीच नेम नसायचा. पण ठीक आहे. पुढच्या महिन्यातच आम्ही शिफ्ट झालो. शिफ्ट म्हणजे काय हो? 3 बॅग, स्टोव आणि गोणीभर सामान एवढेच. येण्याआधी थोडा पडक्या जागेवर घर म्हणजेच हक्काचं घर बांधलं होतं. खरं सांगू का? मुळात ती जागाच नव्हती. कमरे एवढ्या पाण्यात आम्ही लाकडाचे माचळे बांधून 4 बाजूला कागद, वर छतावर कागद घातला होता. त्या पाण्यात साप होते, खाडीचे मासे होते. जसे खाडीला भरती यायची तसं पाण्याची पातळी वाढायची. लाईट नाही. नुसत्या कंदीलवर रात्र काढायची. एका वेळेला वाटायचं की गावाकडे जावं. ह्याच्यापेक्षा गावाला तरी आपलं छान घर आहे. पण शेवटी सुरुवात केली आणि अर्ध्यामध्ये सोडल्यासारखं होणार. मी कामाला गेल्यावर घरी माझी बायको, पोरगा कसे राहत असतील याची चिंता नेहमीच असायची. पण मन घट्ट करून दिवस काढत होतो. आता जून महिना आला. पावसाची सुरुवात. या दरम्यान पाण्याची पातळी आणखी वाढायची. साप आसरा घेण्यासाठी माचली काळी यायचे
आणि पाणी फक्त 2 फूट अंतर असेल माचले आणि पासून. एवढ्यावर येत होते. कधी आम्ही मासे जरी खायचे ठरवलं तर घराभोवती 12-13 साप असायचे. कदाचित ते विषारी नव्हते, कारण पाण्यातले होते. मी कामाला जायचं असेल तर एक कपडे सोबत एक्स्ट्रा घेऊन जायचो. जरा जमिनीवर गेल्यावर ते कपडे घालायचो. मनात हाच विचार असायचा की हा परिसर कधी सुधारेल. अर्थातच त्याला वेळ लागणार होता. दिवस असेच जात होते. आम्हीही ते नीट घालवत होतो. माझं काम तिथंच होतं. जो मालक होता तो आता माझ्यावर जास्त विश्वास ठेवत होता. काही दिवसांसाठी आम्ही सेकंड चाइल्डसाठी फॅमिली प्लॅनिंग केली. कामात गव्हात तांदळाची गोणी फाटली होती. त्यातलं काहीतरी बारीक सारखं माझ्या डोळ्यात गेलं. दोन्ही डोळ्यात मला काही उघडायला जमत नव्हतं. मालकाने मला डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यांनी काहीतरी औषधी दिली आणि त्या काळात नेत्रप्रवासारखे काहीतरी ड्रॉप होते, पण ते तेव्हा अवेलेबल नव्हते मेडिकलमध्ये. दुसऱ्या कंपनीचे लोकल औषधं मी घेतले. कामातले लोक, माझे साहेब मला घरात सोडायला आले, कमरेवर पाण्यातून. आता औषधाचा टाईम झाला. मी माझ्या बायकोला सांगितलं, ते औषध आणलं आहे मी, ते माझ्या डोळ्यात टाक. तिने ते औषध घेतलं आणि 2 ड्रॉप माझ्या डोळ्यात टाकले. मी जरा झोपलो. थोड्या वेळात मला जाग आली. मी डोळे उघडले, पण मला पूर्ण अंधार माझ्या डोळ्यासमोर. मला काही दिसेना. मी बायकोला आवाज दिला. तिला सांगितलं, मला काही दिसत नाही. ती बोलली, कदाचित औषधामुळे झालं असेल. आम्हाला वाटलं, होईल ठीक, थोडा औषधाचा असर असेल. 4 दिवस झाले, मला काही दिसेना. निव्वळ आंधळा झालो होतो. आता मीही टेन्शनमध्ये आणि माझी बायकोही. ती प्रेग्नेंट आहे त्यात. मला दिसत नव्हतं. हे नवीन संकट माझ्यासमोर काय करावं आणि काय नाही हेच कळेना. मी खरंच पूर्ण आयुष्य आंधळा राहतो की काय? माझी चूक मला एवढी महागात पडेल असं वाटलं नव्हतं. माझ्याकडे एवढे पैसे पण नाही की मी सहज जाऊन एका खाजगी रुग्णालयात जाऊन स्वतःच्या डोळ्याचे उपचार करेल. नशिबात काहीतरी वेगळंच होतं. 6व्या दिवशी अचानक मला